व्हेअर अँड वर्ड एक्सपिरियन्सेसमध्ये मी मित्रगुरू पोचलोय गोव्याला मडगावला कॅफे टॅटोजला. असं म्हणतात की सचिन तेंडुलकरचं आवडतं लोकेशन आहे, त्याला इथे पदार्थ खूप आवडतात. तर गोव्यामध्ये व्हेज थाळ्या कुठे कुठे मिळतात या आपल्या सिरीजमध्ये आपण कव्हर करतोय आणि आपण पोचलो आहे पहिल्यांदा एका छान थाळीला, तिथे कॅफे टॅटोज. लोकेशन काय वगैरे वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे देणार आहेत, किंमत वगैरे वगैरे. चला आपण यांना पटकन सांगूया की आम्हाला थाळी द्या आणि बघूया म्हणजे थाळीमध्ये काय काय येतं ते. यांना जी आम्ही थाळी सांगितली त्याच्यामध्ये एक पंजाबी भाजी होती. म्हणलं की नको, कॅन्सल लगेच. आणि मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या खास गोव्याच्या डिशेस आहेत त्या गोव्याच्या डिशेस त्या प्रिपरेशन्स मला चाखायच्यात, सो तुम्ही त्या घेऊन या. सो गोव्याच्या काही छान छान भाज्यांची नावं त्यांनी सांगितली जी मला नाही माहिती फारशी. एक पातळ भाजी, एक संगम भाजी, एक अलसंदे म्हणून काहीतरी प्रकार आहे तो, आणि मग पुरी, बन, पाव वगैरे असे सगळे प्रकार सांगितलेले आहेत. बघूया आज काय काय देतात. आज वेगळाच प्रकार असणार. सो दिस इज नॉट अ थाळी, काहीतरी फन फॅक्टर असणार आहे असं मला वाटतं. बघूया. तिथला जो ॲम्बियन्स आहे तो अतिशय झकास आहे. म्हणजे कोस्टल टाईपचा किल्ला आहे. आंब्याची नारळाची जी पानं असतात असे पानांचे आकार वगैरे आहेत तिथे. आणि यांच्याकडे जी थाळी येते ती ऑल्सो थाळी आहे, म्हणजे बाकीचे पदार्थ येतात त्याबरोबर थाळीसुद्धा येते. आम्ही थाळीमध्ये पंजाबी भाजी वगैरे ऐकल्यानंतर तर ते कॅन्सल केलं. आजच असते त्यांची, बाकी वेळेला काहीतरी वेगळ्या भाज्या असतात. आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या गोव्याच्या स्पेशल जे काही पदार्थ आहेत तुम्ही बनवता ते सगळे घेऊन या, आणि त्याची ऑर्डर आपण प्लेस केलेली आहे. सो एकूण क्राऊड जे आहे ते सगळं गोव्याच्या साईडचं हॅपी गो लकी टाईपचं आनंदी क्राऊड आहे. एकूण माहोल मस्त आहे, आवडलेला आहे. फक्त इथे पार्किंग शोधायला मला खूप त्रास झाला, तर चालायचंच. बघूया यांच्या थाळीमध्ये काय काय चवी येत आहेत त्या. झकास. टेबल भरून ऑर्डर सगळे आलेली आहे. पातळ भाजी, इथे ती अलसुंडे आणि ही मिक्स भाजी यांची आलेली आहे. 4 भाज्या एकत्र करून करतात ते. पावभाजी टाईप वाटते मला ते. इथे हे बन आलेलं आहे, पुरी आलेली आहे आणि पाव आलेला आहे. सगळी व्हरायटी गोव्याची जी असते टिपिकल ते मी मागवलेली आहे. एक एक पदार्थ मी टेस्ट करतो आणि सांगतो कशात त्या. सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चला. नारळाचा प्रॉमिनंट वापर केलेला आहे. मसाला अतिशय प्रमाणामध्ये प्रॉपर, किंचित तिखट नोट त्याच्यामध्ये आहे, आवडलेली आहे. ही दुसरी अलसंड्याची आपली चवळीची भाजी. ही मला वाटतं काहीतरी वेगळा पदार्थ असतो. छान आपण जी चवळीची उसळ करतो तो मसाले वेगळे आहेत त्याचे, खूप छान. ही 4 भाज्या एकत्र केलेली अशी मिक्स व्हेजिटेबल आहे. सो लेट मी ट्राय. एक नंबर आवडलेली आहे. म्हणजे जसं क्रमांक देता येणार नाही, पण ही नंबर 1. त्याच्यावर कांदा दिलेला आहे. आपल्या पावभाजीच्या ग्रेडची चव पावभाजीसारखी नाही आहे, पण पावभाजीच्या ग्रेडची ही भाजी आहे. वरनं कांदा टाकायचा कच्चा आणि खायचं. डेफिनेटली आवडणार या टाईपची ही भाजी आहे, तर चुकवायची नाही. हा यांचा बन, तो मला तर बन म्हणजे पिवळी पुरी असल्यासारखं वाटतं. इट इज नॉट. मस्त आहे, किंचित गोड आहे, आवडलेला आहे. व्यवस्थित आहे. पुरी स्टँडर्ड पुरी आहे. छान. आणि पाव आहे ते मी नंतर करतो. आता मी याच्या सगळ्यात तुटून पडतो आणि मध्ये मध्ये सांगतो काय चवी लागतात ते. आधी मला वाटलं की एवढं सगळं संपवायचं आहे. त्यांच्या प्लेटची जी डेप्थ आहे ती फार उथळ आहे. पटापटा संपतं आहे सगळं, म्हणजे टेन्शन नाही संपवायचं काही. ही जी बन रुपी पुरी आहे त्याची आपल्याकडे भोपळ्याचे घारे करतो ना आपण, किंचित गोड नोट्स असतात त्याच्या, एक्झॅक्टली त्या टाईपची. त्याच्यात केळ्याचा गोडवा सगळा, एकूण खुसखुशीत, खमंग आणि छान टेस्ट लागते. इंडिव्हिज्युअल नुसता खाल्ला तरी चालतं. काही लोक म्हणे चहाबरोबर सुद्धा खात असतील. आता तरी छान लागतं असं असं. मसाले जरी नेहमीच असते मालवणी टाईपचे तरी सुद्धा इथे मसाल्याचं खूप मोठं क्षेत्र आहे. मसाल्याचे पदार्थ जे ओरिजिनल रॉ मसाला ज्याला म्हणतो आपण, खडे मसाले इथे बनतात आणि ते फ्रेश केल्यानंतर जी काही चव लागते गोव्यामधल्या सगळ्या पदार्थांची, अमेझिंग. आणि हो, एक प्लेस आहे की मी शक्यतो कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. हॉटेलचं नाव काय बरं, फिडाल्गो गोवामध्ये आहे. फिडाल्गो गोवा पणजीमध्ये ती जागा आहे. तर मी कव्हर करायचा प्रयत्न आहे. त्यांचे मसाले हे अतिशय उच्च दर्जाचे असतात. आतापर्यंत मी 15-20 वर्ष बराच वेळ तिथे गेलेलो आहे आणि मला ती जागा खूप आवडते. चला मी कंटिन्यू करतो, सांगतो अजून चवी कशा आहेत. तर मागवलेल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत
आळसुंडे नावाचा जो काही प्रकार होता तो, पातळ भाजी नावाचा प्रकार होता तो, आणि इथे मिक्स भाजी. सगळं संपवलेलं आहे. तो एक बन होता तोही संपवलेला आहे, पुऱ्या संपवल्या आणि पाव पण संपवल्या. चवी खूप छान होत्या. आता सगळ्या तोंडामध्ये चवी अशा फिरत आहेत आणि किंचित तिखट नोट्स सगळ्याच्या होत्या. खाऊन खूप छान वाटते. वेगळ्याच टाईपचे मसाले खाल्ल्यासारखा जो फील येतो गोव्यामध्ये तो आलेला आहे. आणि हो, इथे स्पायसेस खूप चांगले मिळतात गोव्यामध्ये आणि त्याचे फ्रेश मसाले हे अशी छान चव देतात. मला हे खूप सगळ्या भाज्या आवडलेल्या आहेत. मी मित्राकडून साइन ऑफ करतो या थाळीवरनं, सॉरी आज थाळी नाही आहे, या सगळ्या पदार्थांच्या मस्त खाण्यावरनं. आणि परत भेटूया आपण पुढेच कुठल्या दिवसात छान लवकरच दुसऱ्या गोव्याच्या ब्लॉगमध्ये. शुभम भवतु.